साहेबांचा 51वा वाढदिवस आहे. आपण काय केलंय नेमकं? काय संकल्प केला? आपण बघतो आज महाराष्ट्राचे माजी मंत्री धनंजय मुंडे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज मी त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून एक 51 किलोचा आज मोठा एक लाडू करण्याचा आम्हाला एक समर्पित केला मी इथं, कारण साहेबांचा वाढदिवस 51वा आहे म्हणून 51 किलोचा लाडू करून इथं अन्नछत्रमध्ये सगळ्या भाविकांना 51 किलोचा लाडूचा प्रसाद देण्यासाठी तुला करण्याची आज आम्ही एक संकल्पना केली आहे. काय आणखीन काय दुसरा संकल्प काय आहे तुमचा? आणि लवकर मंत्रिपद मिळावं अशी एक भोळ्या कार्यकर्त्याची इच्छा आहे. ही सिद्धेश्वर चरणी प्रार्थना केलो. पहिल्यांदा महाआरती केली आम्ही. महाआरती करून हे तुलाचं नियोजन केलं. 51 किलोचा लाडू ठेवून मी स्वतः बसून आणि त्या तुल्याचं हे करून लाडूचं प्रसाद वाटप करणार आहे. आणि माझं पण आहे, जोपर्यंत मंत्रिपद मिळत नाही साहेबांना तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही. वाटते सगळ्या कार्यकर्त्याची भावना आहे. महाराष्ट्रातल्या जेवढे धनंजय मुंडे साहेबांचे कार्यकर्ते आहेत, सगळ्या कार्यकर्त्यांना वाटते की आपला धनुभाऊ एक कॅबिनेट मंत्रिपदात वर्णी लागली पाहिजे. तेच आज मी आपल्या ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजाला साकडं घाललो. नेता काय सांगाल, काय संकल्प केलाय? आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा 51वा वाढदिवस आहे. काय संकल्प केलाय आणि नेमकं आज दिवसभर तुम्ही काय करता? संघर्ष योद्धा म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले, ज्याच्या संघर्ष पाचवीला पुजले, एक राजकारणातला कोहिनूर हिरा, हिमालया पर्वता एवढा उंचीचा असा आमचा नेता माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्या आज 51व्या वाढदिवसानिमित्त आज DM प्रतिष्ठानमार्फत सोलापूर सिद्धेश्वर ग्रामदैवत येथे 51 किलोचा बुंदीचा लाडू अर्पण करण्यात आला. आणि येणाऱ्या काळात धनंजय मुंडे साहेबांना सुख नांदी लाभू दे व त्यांच्या मागचे जे संकट टळू दे, यासाठी मी आपल्या सोलापूरच्या ग्रामदैवताला दंडवत घालून एक प्रार्थना केली की बाबा माझ्या नेत्यावरचे जे संकट आहे, जे जातीभेदीत निर्माण केलं, त्यांना जातीत टार्गेट केलं, यातनं बाहेर काढून त्यांना येणारे दिवस चांगले मिळो आणि येणाऱ्या काळात त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची वर्णी लागो, ह्यासाठी मी स्वतः कुठल्याही कार्यक्रम कुठल्याही ह्याच्यात फेटा घालून परिधान करणार नाही. जोपर्यंत मंत्रिपद मिळणार नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही, असं माझं एक पण आहे. आणि धनंजय मुंडे साहेबांचं तुम्ही आजपर्यंत बघताय, जेवढं नाव आहे तेवढा त्रास पण आहे. धनंजय मुंडे नाव हे ब्रँड आहे, एक कोहिनूर हिरा आहे. त्या नावाला जपण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातले सगळे कार्यकर्ते, म्हणजे धनंजय मुंडे साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत, अहोरात्र कष्ट करतायत. जेवढं ट्रोल होतं त्या ट्रोल कुठं कम होत आहे, ह्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते बघतोय. आणि धनंजय मुंडे साहेबांना जे जातीचं लेबल लागलं आहे, ह्यातनं बाहेर काढण्यासाठी आज आम्ही सगळेच जण प्रयत्न करतो. आणि येणाऱ्या दिवसात माझ्या नेत्यांना चांगले दिवस येवो ही ग्रामदैवत सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करतो.